होईल तशी आपण सेवा करतो आणि आज आपल्याला बाप्पा सोडून जाणार, खूप वाईट वाटतं ना. हे नवीन नवीन फोन घेतला म्हणून जरा जास्त पाहू. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आहे, तुम्हाला तर माहीतच असणार आहे आज काय काय असणार आहे. आज आपल्या बाप्पाचं विसर्जन आहे. तुम्हाला वाटत असेल की हा नवीन चेहरा कसं काय, आज वैभव कुठे, पण वैभव तयारी करतोय बाप्पाची पण आणि स्वतःची पण. आज आपल्याला विसर्जन करायचंय, तर तुम्ही बघत राहा कंटिन्यू आणि आमची तयारी पण बघत राहा. आम्ही करतोय जसं होईल तसं शक्य, आमच्याकडनं मोदक करतोय. तुम्ही उकडीचे मोदक जमत नाही, आम्ही शिरा बनवला आणि त्याच्यानंतर आम्ही मोदक बनवले. तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो की आम्हाला मोदक जमले का नाही, आमचे मोदक कसे बनले, त्याचा शेप, त्याचा आकार. परत ते खाता तर तुम्हाला येणार नाही, पण टेस्ट चांगली झाली. मी दोघं तिघांना विचारले, आता खाऊन दाखवलं. पण आता तुम्ही उपास आहे, त्यांना खाल्ले असते, याला सगळं माहिती आहे. पण आता काय माहिती का, आज आला शनिवार, त्याच्यामुळे याला काही खाता येत नाही आणि याला काही सांगता येत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धन्यवाद सर्व युट्यूब फॅमिलीचं. आणि आज माझे 1K सबस्क्राईब कम्प्लीट झाले आणि माझे जसे झाले तसे लवकरात लवकर वैभवचे सुद्धा तुम्ही सगळे युट्यूब फॅमिली वैभवचे सुद्धा 1K सबस्क्राईब कम्प्लीट करा. काय बोला मला असं झालंय आता, गडबडतोय मी बोलताना. धन्यवाद. तसंच वैभवला सुद्धा खूप खूप सारा सपोर्ट करा आणि लवकरात लवकर त्याचे सबस्क्राईब वाढवा. आज भावासाठी आनंदाचा दिवस आहे. जसं तुम्ही पवनला सपोर्ट करा, तसंच माझी इच्छा आहे की तुम्ही वैभवला पण लवकर त्याचे 1000 सबस्क्राईबर कम्प्लीट करून त्याला चांगला सपोर्ट करावा. आणि अजून बाकी काय बोलायचं ते आपल्या पुढाला आहेच आता. आणि तुम्हाला एक सरप्राईज देतोय आम्ही उद्या. अगोदर तुम्ही बाप्पाला बघून घ्या, पहिल्या दिवशी बघितलेलं आहे. आज बाप्पाला निरोप देतोय आपण. किती वाईट वाटतं यार, आपण 10 दिवस बाप्पा सोबत राहतो, त्याची सेवा करतो, आरतीसाठी सगळेजण एकत्र येतो, कोणी जॉबवर नाही येतं, थकलेले असतात, पण बाप्पाची आरतीसाठी सगळेजण थकवा दूर करून आरतीसाठी येतात. होईल तशी आपण सेवा करतो आणि आज आपल्याला बाप्पा सोडून जाणार, खूप वाईट वाटतं ना. पण जाऊ द्या, येणार परत, पुढच्या वर्षी नक्की येणार. तर आम्ही आता बाप्पाचं विसर्जनाची तयारी करतोय आणि लवकरच आम्ही बाप्पाचं विसर्जन करणार आहे. आणि तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, आम्ही लवकरच तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येत आहे. तर तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतील, आवडायलाच पाहिजे. आम्ही तसं तुमच्यासाठी आणू, प्रयत्न करू. धन्यवाद. आणि ते नवीन काय असणार आहे तर हे सगळा पसारा बघून तुम्हाला कळलंच, पण आम्ही सांगणार नाही ते काय नवीन आहे. आणि सांगायचं म्हणजे गणपती बाप्पा आल्यापासून आम्ही खूप खूप अशा साऱ्या गोष्टी ऍड केल्या. रिंग लाईट घेतली, ट्रायपॉड घेतलेला आहे आणि खूप साऱ्या अशा शूट साठी आम्ही गोष्टी ऍड केलेल्या. तर खरंच खूप मनापासून धन्यवाद बाप्पाचं की आम्हाला सगळ्या गोष्टी आम्हाला ज्या हव्या होत्या त्या भेटताय. गणपती बाप्पा तुम्ही सबस्क्राईब करायचे राहिले, तुम्ही एकदा सबस्क्राईब करा आमच्या चॅनल, नंतर जावा, आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. गणपती बाप्पा मोरया. तर असंच तुम्ही वैभवला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्यासाठी आम्ही असे अप्रतिम असं तुम्हाला आवडेल, तुमच्या आयुष्यावर डिपेंड असेल अशी आम्ही काहीतरी एक नवीन गोष्ट तुमच्यासाठी घेऊन येते. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि वाट बघा की ते नवीन काय असणार आहे. बस एवढंच सांगेल. चला भेटू, आपण कंटिन्यू करा. तर नमस्कार मित्रांनो, मी आले आपल्या ब्लॉग मध्ये. ऍक्च्युली आज सकाळी विक्रमने ब्लॉग स्टार्ट केला होता, कारण की मी झोपलेलो होतो आणि आम्हाला ब्लॉग रेडी करायचा होता आणि माझं आवरलेलं नव्हतं, यांचं सगळ्यांचं आवरलं होतं. सो यांची तयारी पण करत होते, सगळं गणपतीचं आज विसर्जन आहे त्याची. तर मग आता आमची या ठिकाणी आरतीचं प्रिपरेशन चालू आहे. इथं आम्ही हार वगैरे आणलाय गणपती बाप्पासाठी, दुर्वा वगैरे पण वाहिलाय. आता पवार ह्या ठिकाणी हार घालतोय बाप्पाला. आणि आज आहे बाप्पाचं विसर्जन आणि आज शेवटी बाप्पा जाणार आहे. आज 11 दिवस कसे येऊन गेले आम्हाला सुद्धा कळलं नाही. मला तर असं वाटत होतं, मी कालच आगमनाचा ब्लॉग एडिट केला होता आणि आज मी लगेच विसर्जनाचा ब्लॉग बनवतोय. आणि फायनली आज 10वा दिवस आला, 11वा दिवस आला आणि बाप्पा चालले. तर आता करूया आपण बाप्पांची आरती शेवटची, म्हणजे हे आणि डायरेक्टली आरती करण्याचं भाग्य भेटेल आपल्याला पुढच्या वर्षी. सो आणि मेन म्हणजे आज आपला पवन भाऊचे युट्यूबवरती 1K सबस्क्रायबर्स पूर्ण झाले. कॉंग्रॅच्युलेशन्स तुला, असंच मिळून ग्रो करू सगळे. आणि या ठिकाणी बाप्पाच्या आशीर्वादाने आम्हाला पहिली गुड न्यूज तर भेटली आहे. अशा
अजून भरपूर आम्हाला गुड न्यूज भेटणार आम्हाला माहिती आहे, कारण की आम्ही त्या प्लॅनिंगनी सध्या रेडी झालेलो आहे. आम्हाला माहिती आहे सध्या आता काय काय होणार आहे, काय काय नाही. सो आणि त्याच प्रकारे एक तुमच्यासाठी नवीन कंटेंट पण येणार आहे. ते काय असतं तुम्हाला नंतरच कळेल, डायरेक्ट तुम्हाला आल्यावर कळेल काय येतंय काय नाही. आम्ही करतोय बाप्पाच्या आशीर्वादाने सगळं स्टार्टअप. तर आता करूया आरती वगैरे आणि नंतर जाऊया आपण बाप्पाचं विसर्जन करायला. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि बघत राहा. तर मित्रांनो आता आपण गणपतीचं विसर्जन करतोय, म्हणजे गणपती बाप्पाला आपण उठवतोय आता. सो चला सगळ्यांनी हात लावा गणपती बाप्पाला. हॅलो, कोणाचा तरी फोन आलाय भाऊला, कुठे आहे अध्यक्ष. सॉरी ऍक्च्युली आमच्या मंडळाचे अध्यक्ष खूप जास्त बिझी आहे आणि ते नियोजन लावताय गाडीचं. आमच्याकडे एकच गाडीच होती त्यामुळं. आणि यार हे नवीन फोन घेतला म्हणून जरा जास्त पाहू मध्ये. कितीचे कवर? 150. 500चं कवर आहे. 500 कोण कोण येते कसं कसं येते काय आलं मी 5 मिनिटात कॉल करतो. चालतंय, गाडीत नको. असेल ना बघायला नाही रे विसर्जन आपल्या रूमचा गणपती आहे ना पप्पा. मंडळाचा ग्रुप सोडे मंडळाचा मी अध्यक्ष आहे ना रूम सोडे मित्र मंडळ. त्यामुळं हे बघ हे नाचायची तर पाय पा कायच करा या पोराला कायच नाही. आणि इकडे आता शर्ट घालून इकडे तू ना एवढे मेहनत मी घेतो ना. पाहते पाहते पा वार वा काय पाहुण्या कसं होईल रे. हे बरं चला काय ठरलं नियोजन. त्याला उशीर होईल. चला चला या इथं हात लावा गणपती बाप्पाला. चला गणपती बाप्पाला आता आपण उठूया आणि बघत राहा तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत. गणपती बाप्पा मंगलमूर्ती कुठे ते पाहुण्या. चला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. मोरया. बापरे अध्यक्ष नाही आता नसतं झाकून नेत. आता झाकून नसते नेत ना ती मोदक पडेल हातातला. तर चाललंय आता आमची ही जागा आता खूप जास्त आम्ही मिस करू. गेले आमचे फायनली बाप्पा चालले आता. हे कळस वगैरे पण घ्यावं लागेल ना ते नारळ नसतं का हे मोठी. तर या ठिकाणी आता आमचे लागले भांडणं कोण जाणार गाडीवरती आणि कोण येणार रिक्षाने. मला सांगायला पडतं आता मी अध्यक्ष म्हणलं मी जायला पाहिजे ना. आणि गाडी माझ्या मी जायला पाहिजे ना. झालं एवढ्यातच थांबा ते येत आहे आता दोघं जण बघू ते काय करता काय नाही काय म्हणता काय नाही आपण त्यांची मजा घेऊ. मला माहिती ते काय म्हणलं काय तुम्ही जर गाडीवर गेले तर मग आम्ही रूमला थांबतो. हा ते असंच म्हणा. आपण दोघं जाऊ बाप्पाचं विसर्जन करू. विसर्जन नाही आपण काय करू डायरेक्ट मंडळाच्या गणपती बाप्पा घेऊन जाऊ. मस्त डीजे समोर नाचून मग घेऊ. 11-12 नाही उद्या लावायचं आपल्याला लवकर. हा पण मग जास्त वेळ नाही ना एवढं बरं तेवढं. हे कधी आता आमचे बाप्पा चालले. सगळ्यांनी दर्शन घेऊन घ्या आमच्या बाप्पाचं. आणि बाप्पाला आम्ही म्हणतो की आमच्याकडनं काही चुकलं असेल तर माफ कर आणि आमच्या सगळ्यांचं चांगलं होते. सगळ्यांना खुश ठेव आणि आम्ही जे प्लॅन्स केले आहे ते सगळे जास्त चांगले सक्सेस होते आणि तुझ्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी पॉसिबल होते. बरोबर की नाही. प्रयत्नाला येते बाकी आम्ही प्रयत्न करू. आम्ही असं पण म्हणत नाही की बाप्पा आम्हाला सगळे दे, फक्त आम्ही जे प्रयत्न करतोय त्याला फक्त यश दे बस. बरोबर की नाही. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या. आणि हे दोन खाली लवकर या. काय विषय काय बरं तुमचा काय विषय. चावी द्याय ना जो गाडीची मला रिक्षाने जायचं भाई. मी बापजांनी रिक्षा घेतलो मग ते फॉर्च्युनर काढणार ना तिच्या धावाने ती पंप चावी नाही यार वाईट माझ्यात करून द्या. तर मित्रांनो आता आपण चाललोय. आम्ही दोघं जण आलोय समोर आणि ते दोघं जण येत आहे ऑटोने. त्यांना वापस घ्यायला येणार आहे मी. तर आता चाललोय आम्ही बाप्पांना घेऊन. गणपती बाप्पा मोरया 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 तर चाललंय आता मस्तपैकी बाप्पांना घेऊन. आणि इथे समोर आहे विसर्जन करायला जागा. आपण जाऊया तिथं आणि बाप्पाचं विसर्जन करूया. तोपर्यंत हे पण येते दोघं जण इथं. मी वापस त्यांना गेला येतो आणि नंतर जाऊया सगळे चौघं मिळून मस्त बाप्पाचं विसर्जन करू. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. आणि आज आपण परत जाणार आहे पुण्यामध्ये गणपतीचं म्हणजे विसर्जन
बघायला तिकडं. तर बघत राहा ब्लॉग शेवटपर्यंत, जास्त मजा येणार आहे. ब्लॉग बघत राहा. तर मित्रांनो आता आलोय आपण गणपती विसर्जन करायला आणि बंट्यान ते पण आले आता सोबत. आणि अर्धा रस्ता पायी बनवते भाया, अर्धा रस्ता रिक्षा ना, आणि मग अर्धा रस्ता आणते घेऊन येते. आणलं त्याला मग बाकी गप्पा द्यायला फोन घेतले नाव फोन लागत नाही तो. आता मग फोन खिशात आणि तुला फोन आलाय, याचा फोनचा प्रॉब्लेम तो. आणि या ठिकाणी आता आमची मूर्ती विक्रमकडे येते, कुठे आहे त्याला शोधतो आता. विक्रमचा फोन आला. सो काय आता या ठिकाणी आलो आम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन करायला. आणि आता आम्हाला पप्पांचं विसर्जन करायचं आहे. तर बघा जरा कंटिन्यू. पवन कुठे? पवन गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तर मित्रांनो आता चाललंय म्हणजे आता जस्ट आपण आलोय पप्पांचं विसर्जन करून रूमवरती आणि पाहुण्याला यायचं नाही आपल्यासोबत. आणि आता आपण चाललोय पुण्यातले गणपती बघायला. आणि आता आम्ही सगळे निघतोय थोडस. तर जाऊया आणि तिथे गणपती भेटूया. तर मित्रांनो आता आपण आलोय गणपती बघायला ॲक्च्युली पुण्यामध्ये. आणि राजेश्वरी दिदीन ते पण आले सोबत, पण ती गेली तिच्या फ्रेंडकडं. सो आता जाऊया आपण परत एकदा आणि मिरवणुकीत फुल डान्स बिन्स करूया. सो आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा, खूप जास्त मजा करतोय. आणि इथले डेकोरेशन एवढे मस्त मस्त केले आहेत ना, म्हणजे गणपती घेऊन जाण्यासाठी. आणि डीजे बीजे तर एकदम खतरनाक आहे, कारण आम्ही तर साईडला आलो आहे आता. तर जाऊया वापस एकदा आणि बघत राहतो मी शेवटपर्यंत ब्लॉग कसा वाटतो काय. आणि कमेंट करून नक्की सांगा तुमच्या इथल्या पप्पांचं विसर्जन कसं झालं आहे कसं नाही. तर आम्ही तिघंजणं आलो आहे सोबत रूमवरून. आणि बाकी इथं आम्हाला राजेश्वरी दिदी आणि आई पण, आई कुठे? हां इकडे आई पण आम्हाला जॉईन झाल्या आहेत. आणि चला आता जाऊयात.
मित्रांनो, आजचा आहे सेकंड डे आणि रात्री आम्हाला खूप जास्त लेट झालं होतं रूमवरती यायला, कारण की खूप जास्त नाचलो होतो आम्ही आणि एवढं थकलो होतो सकाळी डायरेक्ट 11-11:30 वाजता आम्हाला जाग आली आज. आणि रात्री आल्यानंतर कोणाच्याच अंगात कॅपॅसिटी नव्हती काही करायची, तर आम्ही आलो डायरेक्ट झोपून राहिलो. ब्लॉग एडिट करायचं लक्षच नाही राहिलं, इव्हन मोबाईल चार्जिंगला लावायचं सुद्धा लक्ष नव्हतं कोणाला. आले डायरेक्ट झोपले. आम्ही नेक्स्ट डे आलाय आजचा. तर आता या ठिकाणी आम्ही सगळेजण उठून आवरून आम्ही आता बसलोय म्हणजे आमचं थोडंसं जसं तुम्हाला सांगितलं होतं स्टार्टिंगला, ब्लॉगच्या स्टार्टिंगला, की काहीतरी नवीन घेऊन येते तुमच्यासाठी. तर त्याचंच आमची तयारी चालू होती. हे बघू शकतो मी इथं सगळं, त्यातलं अर्ध शूट झालंय, अर्ध बाकी आहे. आणि हे त्या नेक्स्ट सीनची तयारी करताय आता कांदे बटाटे घेऊन. आणि आचेरी ना मी आचेरी प्रत्येकाचं काहीतरी वेगवेगळं भाई याच्यात. तर मग त्याच्यामुळेच आता आम्ही सध्या इथं सगळे बसलो आहे आणि आता करतोय सगळ्या गोष्टी. आणि कसं वाटलं तुम्हाला आमचा विसर्जनाचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी जा आणि सबस्क्राईब करा. लवकरात लवकर आपल्या चॅनलचे पण 1K सबस्क्रायबर्स पूर्ण करा. तसंच आपल्या सगळ्यांना म्हणजे आपण सगळ्यांनी आपल्याला सपोर्ट करा, कारण की खूप जास्त गरज आहे मला तुमच्या सपोर्टची. आणि आता कंटेंट वगैरे येणार आहे नवीन, तर ते पण खूप भारी होणार आहे. त्यामुळे ते तुम्हाला बघता यावं म्हणून लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला लवकर नोटिफिकेशन येईल. आणि ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.